नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकदा परिस्थिती तुम्हाला संकेत देते, इशारे देते, सिग्नल देते आणि सावध करायचा प्रयत्न करते. सावध व्हायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं असतं. सुनामीचं मी एक नेहमी उदाहरण देत असतो की सुनामी सुद्धा जेव्हा येते तेव्हा नैसर्गिकरित्या अनेक सामान्य पशूंना ती कळते. 2005 मध्ये ज्यावेळेला इंडोनेशियामध्ये सुनामीची लाट उसळली, ती 8-10 तास आधी आपल्याकडे दक्षिणेत तमिळनाडू आणि केरळच्या जनावरांना कळली होती. अनेक जनावरं, अगदी दावणीला बांधलेली सुद्धा अनेक जनावरं, पाळीव जनावरं सुद्धा दावण तोडून उंच दिशेने डोंगराळ टेकडीच्या दिशेने पळून गेली आणि म्हणून त्या सुनामीची लाट तमिळनाडू केरळ क्रॉस करून पुढे गेली. त्यात अनेक सामान्य माणसं मृत्युमुखी पडली, पण चतुष्पाद किंवा पशु मेले नाहीत. याचं कारण त्यांना तो संकेत कळला होता. ते सांगायचा हेतू असा की संकेत आणि इशारे तुम्हाला ओळखता आले तर येणारा धोका टाळता येतो. हायवेवर जागोजागी बोर्ड लिहिलेले असतात, अपघात क्षेत्र, वेडी वाकडी वळणे, नजर हटी, दुर्घटना घटी वगैरे. तर असला बोर्ड लावणारा कोण शहाणा आहे, आम्ही त्याकडे बघणार नाही, आम्हाला असं काही वाटत नाही, असं समजणारे लोक आत्मघात करून घेतात. हा सगळा काय तो नमनाला घडावर तेल ओतण्याचं कारण असं की बंगालमध्ये जे काय सध्या घडतंय ते देशाच्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक प्रादेशिक पक्षाला देखील एक प्रकारचा इशारा आहे. ज्या प्रकारे तुमच्या कुठे सोनारपूरला गेलेला ममता दिदीचा पुतण्या आणि लोकसभेतला तृणमूल काँग्रेस पक्षाचा नेता, गटनेता अभिषेक बॅनर्जी याला मारहाण झाली, त्याच्या अंगावर नासकी सडकी अंडी फेकण्यात आली. पक्षामध्ये त्याच्या विरोधात एवढी बंडाची लाट उसळली की 75-80% आमदार पक्ष सोडून बाजूला झाले, ममता दिदीला आव्हान द्यायला लागले. आणि सगळ्यांचा जो रोष आहे तो सरळ सरळ अभिषेक बॅनर्जी याच्यावर आहे. आम्ही राबून पक्ष उभा करतो, गावामध्ये, खेड्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये संघटना उभी करतो, लोकांची मतं मिळवतो आणि आम्ही मिळवलेली मतं आहेत त्या बळावर सत्ता येते. तेव्हा एखाद्या कुटुंबाने त्यावर किती अधिकार गाजवायचा या विषयीची नाराजी उफाळून आलेली आहे. जे तिकडे घडलं ते महाराष्ट्रात घडणार नाही असं कोणाला वाटतं का? रोहित पवार असोत किंवा आदित्य ठाकरे असोत, मला वाटतं त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आपल्याकडे बंगाल इतकी वाईट परिस्थिती नाहीये की दारावर जाऊन शिव्या घालणार चोर 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 वगैरे. ते कर्म उद्धव ठाकरेंनी ओढवून आणलं. युती मोडली, काँग्रेस बरोबर गेले आणि वक्फच्या विरोधामध्ये लोकसभेतून त्यांचे खासदार बाहेर पडले तर त्यांच्या घरावर मुस्लिम जमाव गद्दार म्हणत आला. हे मराठी माणसाने आजवर केलेलं नाही, पण मुस्लिमांनी केलं. जी गोष्ट बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जीच्या बाबतीत झाली ती लोकसभा निवडणुकीनंतर वक्फ प्रकरणात उद्धव ठाकरेंच्याही बाबतीत झाली, पण ते करणारा मुस्लिम जमाव होता आहे, लक्षात घ्या. मराठी माणूस हा इतक्या टोकाला जात नाही आणि म्हणून आदित्य ठाकरे यांचा उर्मटपणा हा त्यांना अभिषेक इतका बाधलेला नाही. महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही ऐकलं असेल की एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा 50 खोके एकदम ओके वगैरे असलं बालन करायला हरकत नाही. पण जर शिंदे यांनी गद्दारी केली असेल, दगाबाजी केली असेल तर लोक शांत बसले नसते. लक्षात घ्या, लोक शांत बसले नसते. लोक रस्त्यात उतरतात. ज्या वेळेला नेता पक्ष
लोकांची मतं घेऊन दगाबाजी करतात, तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात. ते महाराष्ट्रात घडलं नाही, उद्धव ठाकरेंच्या वेळेला सुद्धा घडलं नाही. निवडणुका संपल्या 24 तासात मतदानाच्या इच्छा पायदळी तुडवल्या म्हणून उद्धव ठाकरेंच्या विरोधात महाराष्ट्रात लोक रस्त्यावर उतरले नव्हते, पण लोकांच्या मनात खदखद होती. ती खदखद ओळखून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतला एक गट फोडला आणि परत सामान्य मतदाराला हवी असलेली सत्ता महाराष्ट्रात आणावी या दिशेने प्रयास केले. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंनी कितीही गद्दार म्हणू, लोकांना ते आवडलेलं होतं आणि त्याची साक्ष नंतरच्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत सुद्धा मिळाली. उलट उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली होती. मतदाराच्या पाठीत सुरा भोकून ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेबाहेर बसवण्याचा कौल मतदारांनी दिला होता, त्या मतदाराच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गेले. त्याची किंमत त्यांना पुढच्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये मोजावी लागली. हा मतदान करून तुम्हाला धडा शिकवला, मराठी मतदार सोडून देतो. पण बंगालमध्ये ज्यांची मतं घेतली त्यांना दहशतीखाली ठेवायचं, हा जो खेळ ममता दिदी करत होत्या तो आता त्यांच्यावर उलटलाय. आणि त्याचा सगळ्यात मोठा चटका हा अभिषेक बॅनर्जीला बसलाय. पण ज्या वेळेला तुम्ही अतिरेक करता, अभिषेक बॅनर्जी हा ममता दिदीच्या सत्तेवर किती मस्ती करत होता हे जगाने बघितलं. पण अनेकदा जे स्वतः कमावलेलं नसतं, की जी आपली हिंमत नसते, उसणं अवसं नसतं, तेव्हा अतिरेक केला जातो. अभिषेक बॅनर्जी अतिरेक करत होता. आणि कमी अधिक प्रमाणात तुम्ही जर आदित्य ठाकरेंचं वर्तन बघितलं तर तुम्हाला कळेल, हा तरुण आपल्या आजोबाच्या लोकप्रियतेच्या बळावर नको तितका अतिरेक करत असतो. तुम्हाला आठवतं 4 वर्षापूर्वी 30 का 28 जून 2022 ज्या वेळेला गोव्याहून विशेष विमानाने एकनाथ शिंदे मुंबईला येणार होते आणि राजभवनावर जाणार होते, तेव्हा आदित्य ठाकरेंनी काय धमकी दिली होती आठवतं तुम्हाला? अभिषेक बॅनर्जीने 29 एप्रिल पूर्वी प्रचारातून अमित शहाना दिलेली धमकी आणि 28-27 जून 2022 ला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेना दिलेली धमकी, यामध्ये काडी मात्र फरक नाही मित्रांनो. विमानतळावरून विधानसभेकडे जाताना मध्ये वरळी लागते, वरळीतून तुम्ही कसे जाणार? वरळी हा आपला मतदारसंघ आहे. हे वरळी मॉडेल आपल्या धमकीसाठी आदित्य ठाकरेंनी वापरलेलं होतं. तर तिकडे बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जी आपला डायमंड हार्बर हा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्याचं मॉडेल सांगत होते. तिथे 11 लाख मतं मिळवून खासदार झालेला हा ममता दिदीचा पुतण्या हा आज आपला जीव मुठीत धरून पळतोय. जाईल तिथे लोक त्याला मारतायत. कुठे गेलं त्याचं डायमंड हार्बर मॉडेल? आपलं डायमंड हार्बर मॉडेल म्हणजे 4 मे नंतर हिम्मत असेल तर अमित शहानी बंगालमध्ये, कोलकात्यामध्ये थांबून दाखवावं, तुम्हाला पळता भुई थोडी करू. काय काय धमक्या देत होता. ममता विरुद्ध किंवा तृणमूल विरुद्ध मतदान करणाऱ्यांना हार्ट अटॅक येतील आणि त्यांच्यासाठी आपण स्पेशल विद्युत दाहिनी स्मशानात बांधणार. ही कोणाची भाषा होती? अभिषेक बॅनर्जीची. अभिषेक बॅनर्जीची भाषा आणि आदित्य ठाकरे यांची वेळोवेळी असणारी भाषा आणि ऍटिट्यूड बघितला मग कळतं की दोन्हीकडे केस सारखी आहे. फक्त बंगालचा माणूस जितका
शीघ्रकोपी आहे तितका मराठी माणूस, महाराष्ट्राचा नागरिक शीघ्रकोपी नाही. म्हणून आदित्य ठाकरे आजही सुरक्षित आहेत. त्यांनी जितक्या गमजा केल्या नाहीत त्यापेक्षा अधिक गमजा अभिषेक बॅनर्जींनी केल्या, आणि त्याची अवस्था मुद्दाम बघा. अशा रीतीच्या अतिरेकी धमकावणाऱ्या राजकारणाची परिणिती काय होते हे बघून जर तुम्ही सावध झालात तर तुम्हाला राजकारणात टिकून राहता येतं, सार्वजनिक जीवनात टिकून राहता येतं. नाही तर तुम्ही उद्ध्वस्त होता. अर्थात अभिषेक बॅनर्जी यांच्यासाठी सुद्धा उदाहरणं नव्हती असं नाही. बंगालमध्ये असो किंवा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असो, अशा रीतीने अतिरेक करणाऱ्यांना एक दिवस सामान्य जनतेचा रोष निर्माण झाला तर त्याची मोठी किंमत मोजावी लागते. त्याची शेकडो उदाहरणं आहेत. पण त्या उदाहरणातून धडा घेऊन, शहाणपण शिकून आपली कातडी बचावण्याचा प्रयत्न करणं अगत्याचं असतं. नेमकं तिथेच घोळ होतो. कारण सत्तेची झिंग चढलेले, सत्तेची मस्ती चढलेले असे बिनबुडाचे राजकारणी, होय अभिषेक बॅनर्जी किंवा आदित्य ठाकरे हे बिनबुडाचे राजकारणी आहेत. त्यांनी राजकारणामध्ये कधीही मेहनत केलेली नाही, मशागत केलेली नाही. आयत्या वेळावर नागोबा म्हणून बसलेले हे वारस आहेत. हजारो आणि शेकडो शिवसैनिकांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या. लाखो तरुणांनी आपल्या जीवनाचा उमेदीचा काळ शिवसेनेसाठी खर्ची घातला. त्यातून शिवसेना उभी राहिली ती बाळासाहेबांवर प्रेम आणि श्रद्धा होती म्हणून. आदित्य ठाकरेंनी उर्मटपणा करावा यासाठी 50-60 वर्ष शिवसैनिक राबलेला नाही. शिवसैनिक एका अस्मितेसाठी, एका उद्दिष्टासाठी राबला आणि त्यातून शिवसेना उभी राहिली. आदित्य ठाकरेंनी छंदी फंदी गोष्टी कराव्यात यासाठी शिवसेनेची स्थापना झाली नाही किंवा शिवसेनेची ताकद शिवसैनिकांनी निर्माण केली नाही. अभिषेक बॅनर्जी असो किंवा आदित्य ठाकरे असो, तुलना करून बघा. डाव्या आघाडीला पाडायचं आणि काँग्रेसच्या भूमिकेतून मा माटी माणूस अशी भूमिका घेऊन ममता दिदींनी पक्ष उभा केला होता. त्या पक्षाच्या सुरुवातीपासून अभिषेक बॅनर्जी होता कुठे? 2011 मध्ये तृणमूल काँग्रेसला सत्ता मिळाली तेव्हा सुद्धा अभिषेक बॅनर्जी तृणमूल काँग्रेस पक्षात नव्हता. पण 2016 मध्ये ज्या वेळेला दुसऱ्यांदा सत्ता मिळाली तेव्हा हळूहळू करत ममता बॅनर्जींनी पक्षाला घरेलू मालमत्ता केलं आणि आपला वारस म्हणून आपल्या लाडक्या पुतण्याला 2 नंबरचा पक्षात नेता बनवला आणि तिथून अभिषेक बॅनर्जी विषयी नाराजी सुरू झाली. ममता दिदींचा पक्ष उभा करण्यामध्ये सर्वाधिक मेहनत घेतलेले जे जे नेते कार्यकर्ते होते त्यापैकीच एक शुभेंदू अधिकारी होते. पण आपला नंबर 2 काढून आपल्या पुतण्याला जेव्हा ममता दिदी द्यायला लागल्या तेव्हा शुभेंदू अधिकारी विचलित झाला आणि ममता दिदीच्या विरोधात उभा राहिले. एकनाथ शिंदे किंवा अनेक शिवसेनेचे अनेक नेते ज्यांनी बाळासाहेबांना साथ दिली, पण ठीक आहे बाळासाहेबांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरेंना स्वीकारलं. त्यांच्याशी उद्धट वागून त्यांना अपमानित करण्याचा अधिकार हा आदित्य ठाकरेंना दिला कोणी? ज्यांनी पक्ष उभा केला अशा अनेक दिग्गजांना आयता बिळावर बसलेला येऊन अभिषेक बॅनर्जी याची अपॉइंटमेंट मिळत नव्हती, भेट मिळत नव्हती. आपल्या विभागातल्या, आपल्या पक्षातल्या अडचणी, समस्या पक्ष नेतृत्वाला कळवायच्या, तर ममता दिदींना भेट मिळत नाही आणि अभिषेक बॅनर्जी भेटत नाही. ही जी अवस्था होती त्यापेक्षा उबाठा शिवसेनेची आजची अवस्था वेगळी नाही. पक्ष फुटून 4 वर्ष झाली तरी नव्या खासदारांना तक्रार करावी लागते
हे उद्धव ठाकरे भेटत नाहीत आणि आदित्य ठाकरे आमच्या विभागात फिरकत सुद्धा नाही. जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगर परिषदा, महापालिका निवडणुका झाल्या, मुंबईच्या बाहेर, मातोश्रीच्या बाहेर उद्धव ठाकरे पडायला तयार नाहीत. ठीक आहे, त्यांची प्रकृती असेल, पण आदित्य ठाकरेंचं काय? फक्त मीडिया समोर येऊन स्वपक्षीयांना किंवा आपल्या विरोधकांना दमदाटी करणं. अभिषेक बॅनर्जीची अवस्था बघितली तर तुम्हाला कळेल की आदित्य ठाकरे हे सुद्धा एक प्रकारे अभिषेक बॅनर्जीच्या सावलीत आहेत. आपला पक्ष बांधणं, त्यासाठी कष्ट घेणं हे सोडून लोकांना रोजच्या रोज नुसतं विरोधी पक्षांना धमकावत बसलात तर तुम्हाला सुद्धा अभिषेकच्या मार्गाने जायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रातल्या आम जनतेचा धीर सुटला तर काय होऊ शकतं हे तुम्हाला अभिषेक बॅनर्जीच्या सोनारपूरच्या अनुभवातून शिकता येईल. शिकायचं असेल तर पण ज्या प्रकारे आता ममता दिदीला, अभिषेकला सुद्धा मी हाकलते म्हणायची वारी आली, तशी उद्या उद्धव ठाकरेंवर, आदित्य ठाकरेला पक्षातून काढून टाकतो अशी म्हणायची वेळ आदित्यनी येऊ देता कामा नये. उरले सुरले जे लोक आहेत त्यांच्याशी गुण्या गोविंदाने नांदा, अधिक लोक जमवा, अधिक लोकांना प्रेमाने जवळ घ्या, आपुलकीने जवळ घ्या, पक्ष वाढतो. बाळासाहेबांनी हेच केलं होतं. मिळेल त्याला हडतूड केलं नाही. पण जर बंगालच्या आजच्या परिस्थितीतून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे काही शिकणार नसेल तर मला वाटत नाही की आदित्य ठाकरेंचा नजीकच्या काळात अभिषेक बॅनर्जी होताना आपण बघितला तर मला नवल वाटणार नाही. कारण शेवटी आम जनता तुम्हाला सत्तेत बसवते आणि वेळ आलं तर पायदळी पण तुडवते. हा राजकारणातला कायमचा धडा अनुभव आहे. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.